युवा कलाकार आसात तशेंच आमचे स्वर्गीय पंडित वामनराव पिळगांवकर हेंचे म्हाका दिसता 500 अधिक तेंचे जे शिष्य आसात आनी प्रत्येक विलेजींनी ते वावरतात ते जेणे करून आमचो जो कलाकार आसा ताका बऱ्यापैकी न्याय मेळचो. आमी पेडणे तालुक्यातले विविध गावांतले विविध शहरांतले जे म्हापसा नाका बार्देस बिचोली पेडणे हे बरो कलाकार आमी मुंबईच्या म्हणटात आसत हे आमकां लोकांक गायन आयकपाक. सो माझी इच्छा आसा की आमचो हांगालो जो कलाकार आसा ते मुंबईच्या लोकांनी आपूण करचो जेणे करून असो एक कलाकार घडोवन हाडचो. हे अशें जे वामनराव पंडित पिळगांवकर हे शिष्य आनी हितोरिता परिवार हे अशें फुडें जे जेन्ना फुडें सरता तेन्ना सुद्दां आमचो एक समाजसेवकाचो तांकां हातबळ लागूंक जाय जेणे करून आमचो जो स्थानीक जो आमचो पेडणेकार किंवा जो आमचो गोंयकार हो आपलें नांव कमयतलो. आमचे कडेन गोंयांत जायते कलाकार आसात पण आमी तांकां संदी दिवपाची सुद्दां तितली गरज आसा. हांव जास्त वेळ घेना. म्हाका एक कार्यक्रम तुमकां कितें सांगला म्हाका एक अत्यंत गरजेचो कार्यक्रम आसा आनी स्वता हांवें तो आयोजन केला. म्हाका रजा दिवची पडटली. हांगा आपल्या बद्दल ह्या शिष्य मंडळ आनी हितोरिता संघ मोर्ची तशेंच कला व सांस्कृतीक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानान स्वर्गीय पंडित परशुराम बुवा कांबोलकर तसेच पंडित वामनराव पिळगांवकर यांच्या ज्येष्ठ संगीतकार त्यांच्या सत्कार समारंभात उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे श्री विवेक नाईक तसेच विश्वास मिस्त्री सर, मोर्जे गावचे प्रथम नागरिक आमचे मित्र विलास मोर्जे तसेच माजी सरपंच आमचे गडेकर तसेच अमित शेडगावकर, मोरजाई देवस्थानाचे अध्यक्ष श्री शेडगावकर तसेच आमचे मित्र मिस्त्री तसेच उपस्थित आमचे ज्येष्ठ नागरिक आणि संगीत प्रेमी. सर्वप्रथम हांव जे पंडित पिळगांवकर शिष्य व हितोरिता परिवार यांचे खरोखरच अभिनंदन करता आणि आज खास करून जे उपस्थित आमचे ज्येष्ठ जे सन्मानकृती तांकां आणि उपस्थित सगळे संगीत कलाकार तांकां सगळ्यांक म्हजो नमस्कार. आयज खोस भोगता म्हाका की आयच्या दिसा तो कार्यक्रम जो आयज पंडित वामन पिळगांवकर हेंच्यांनी जो आयज घडोवन हाडला आयज खऱ्या अर्थान म्हाका आयज म्हाजी फॅमिलीचो एक कार्यक्रम असो आणि तो एक विक्रम म्हटल्यार म्हाका पावूंक जाय कारण तो कार्यक्रम हांवें स्वता आयोजन केल्लो आणि सगळे कुटुंब आमचे जे कितें रावन एक जो वर्सान आमचे जे कितें गोश्टी आसतात ते तडीक लावपाक लागून फुडाकार हांवूच घेता. पूण आयज फोनार चालू जाता तूं यो तरी वचूंकूय दिनासलें म्हाका. पण म्हाका दिसता आयच्या दिसा ह्या कार्यक्रमाक जर हांव पावूंक ना म्हाका दिसता एक म्हाजी व्हडली चूक जातली. कारण आमी जेन्ना एक समाज सेवा जेन्ना सोशल वर्क जेन्ना करता त्याच बरोबर हे संगीत क्षेत्र जे संगीत टिकोवपाक लागून आनी संगीताक सहकार्य हातबळ लावपाक आमचें तितलें कर्तव्य आसा. आयज पंडित वामनराव पिळगांवकर तेंचे कितले तरी गांवांनी हे जे शिष्य आनी परिवार जे आसा तेंचे जे प्रत्येक गांवांत तेंचे जे कार्यक्रम स्वता ते राबयतात आनी हेच्या फाटल्यान तेंचे जे अथक परिश्रम खास करून आमचे गौरव मांद्रेकर सर तशेंच आमचे हांगासर महाबळेश्वर आसा तेजी पूर्ण टीम आसा जे अहोरात्र वावरतात आनी प्रत्येक गांवांत हे कार्यक्रम ते घडोवन हाडटात. हेचो मुख्य आनी प्रामुख्यान उद्देश म्हणल्यार जी आमची युवा पिढी आसा तांकां एक बऱ्यापैकी एक संदी दिता एक बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म दिता जेणे करून ते आपली कला सादर करूं शकतात. आनी जे आमचे आपल्या ज्येष्ठ नागरीक हांगा आसा उपस्थित तुमी पळयल्या आसतना सत्कार कृती जे आपलो वेवसाय आपले सगळे काम धंदो सांबाळून ते आपले आयज नांव वयल्यान तेंच्यांनी आयज खरोखरच आमकां एक भाग्य आनी स्वताहून हांव सांगता की म्हाजें भाग्य ते आयज तेंच्या बरोबर आयज आमकां ह्या थोर पुरुशांचें आयज म्हाका दर्शन मेळ्ळें आनी हें दर्शन खास करून म्हाका जाय ताका लागून हांवें म्हाजे फॅमिलीक रिक्वेस्ट करून हांव मुद्दामूच ह्या कार्यक्रमाक येयलो. हांव मागता उपस्थित सगळ्यांक ह्या वामनराव पिळगांवकर शिष्य व हितोरिता परिवार हे अशा बऱ्यापैकी कार्यक्रम प्रत्येक विलेजींनी घडोवन हाडटात तांकां एक जोरदार ताळयो मारून तांकां अभिनंदन आनी कौतुक करतले. आमी म्हणटा की ही जो फुडें जो पेडणे तालुका कलाकारांची खाणदान आसा आनी हे जो वारसा तो फुडें चलोवपाक जाय जाल्यार खंय तरी आमचो एक जे पॉलिटिशियन जे समाजसेवक हेंचो सुद्दां योगदानाची तितलीच गरज आसा. आमकां खबर आसा हे कार्यक्रम घडोवन हाडपाक लागून तांकां एक आर्थीक मदत ही मोठी आसता कारण आर्थीक मदती शिवाय आनी सहकार्या शिवाय हे कार्यक्रम घडोवन हाडपाक डिफिकल्ट आसा. हे तुमकां खास करून आमचे महाबळेश्वर गौरव मांद्रेकर हे स्वता सांगले तुमकां हेचे बद्दल. आनी हे जेन्ना आमी कला म्हाका
दिसता त्यांचे स्वतःचो काय हेतू भितर कांयच ना, पण आयज सकाळच्यान तेन्ना सांज पर्यंत जे आमचे जे युवा पिढी जे आसा, जे युवा कलाकार आसा, खास करून आमचे पेडण्यांतले तांकां बऱ्यापैकी संधी दिल्ली आसा. आणि आमी म्हणटा की सार्वजनीक म्हणजे गणेश चतुर्थी आसता किंवा श्रावण म्हयनो आसता, त्या टायमार हो कलाकारांक एक मोठो उमेदीचो दीस आसता, कारण तांकां त्या दिसाक महिन्यांत आमंत्रण आसता. पण म्हाका दिसता तो एक म्हयनो श्रावण म्हयनो सोडून खंय कलाकारांक आमकां उगडास करिना. आणि हे जे कार्यक्रम म्हाका दिसता प्रत्येक म्हयन्यात प्रत्येक विलेजींनी हे कार्यक्रम घडोवन हाडपाची गरज आसा. आणि हेका लागून आमचे खास करून बरें दिसता मोरजे गांवची पंचायत, खास करून आमचे सरपंच आणि पूर्ण टीम आसा जी त्यांच्या बरोबर आसा आणि ह्या ज्या व्यासपीठाचेर आसा. आयज आमी म्हणटा की निवडणुकेक आमी उबे रावता आनी आमचें कर्तव्य आसता, आमी ही गटारां बांदतात, ते डेव्हलपमेंट करता, हे स्कीम दिता, पूण तेच्या बरोबर आमकां संगीता बरोबर सुद्दां कितें तरी आमचें जाहीरनामा जेन्ना आमी काडटा, त्या जाहीरनामाचेर आमकां खास करून आमी कलाकारांक कितें न्याय दितले आनी कितें आपयतले हे थंय त्या जाहीरनाम्यान करपाची गरज आसा. आतां इलेक्शन सद्या झडपी इलेक्शन मोठे उत्साहान आमचे जे कार्यकर्ते तशेंच जे उमेदवार फुडें सरतात, हांव आमच्या प्रेस मिडियाच्या माध्यमांतसून हांव तांकां सांगूंक इच्छिता, तेंच्यांनी आपल्या मॅनिफेस्टोचेर किंवा ते जाहीरनाम्याचेर एक बरोवचें आनी लोकांक आश्वासन करचें की असले जे संगीत जे हा कार्यक्रम तांकां सुद्दां आमी तितलो न्याय दितले आनी प्रत्येक गांवांत प्रत्येक विलेजींनी आमी संगीत जे कलाकार आसात तांकां न्याय दितले आनी तांकां लागून सुद्दां एक कार्यक्रम घडोवन हाडटले. सो ह्या अशा ह्या गांवमुखारी आनी ह्या मोरजी देवी ह्याच्या ह्या प्रांगणांत ह्या सभागृहांत आयज बऱ्या पद्दतीन ते अशें म्हाका दिसता एक विठ्ठल एक पंढरपुराक पावल्या भशेन सकाळी फुडें जे भजन ताळ तबला जे हार्मोनियम हे बऱ्यापैकी हांगासर आयकूंक येयलें. एक बरें दिसलें वातावरण, सामकें प्रफुल्लीत वातावरण. हांगा मोरजे गांवचे सुपुत्र आसा आनी आमचे शिवानंद दाबोलकर आसा, हेंच्यांनी सुद्दां मोरजे गांवचें बरें नांव गाजयल्लें आसा. सगळ्या क्षेत्रांत आमचे मोरजे गांव फाटीं ना, मोरजे गांवांत बरे कलाकार आसात. आयज तुमी आयज आमकां दर्शन घडलेलें आहा तेंच्यान. आनी खास करून हे आमचे एक जे सत्कार मूर्ती आसा, हांव खरोखरच पुन्हा श्री गुरुवी आजच्या या आनंदाच्या प्रसंगी ज्येष्ठ तबलावादक परशुराम तांबोळकर, गुरुवर्य पंडित वामनराव पेलवाकर त्यांच्या 9व्या संगीत समारोहात व्यासपीठात मला अत्यानंद होत आहे की आज आपल्या गोव्याची, आपल्या भारताची संस्कृती, संगीत कला आणि गोव्याची भजन परंपरा ही टिकवण्यासाठी ज्या ज्येष्ठ कलाकारांनी अतोनात परिश्रम केले, आपल्या कलेचा प्रसार करण्यासाठी ज्यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन केल्या, त्रास सहन केले आणि आजची जी कला आपल्याला दिसत आहे ती त्यांच्याच कृपेमुळे, की त्यांनी आता अतोनात प्रयत्न करून कितीतरी शिष्यांना घडवलं, चांगले शिष्य घडवले, म्हणून त्यांनी स्वर्गीय असं त्यांना म्हणता येणार नाही अशी माझी तरी मती आहे. कारण ते आपल्या कीर्तीने आमच्यामध्ये अमर आहे. आम्हाला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. त्यांचे जे अभंग, त्यांची जी संगीत रचना याची आठवण ठेवून आजचे प्रगत विद्यार्थी कितीतरी त्याच्यात आणखी कला आपली वाढवत आहे. आणि यांच्याकडे त्यांनी भजन, नाट्य, संगीत ह्या कलांचे शिक्षण जवळजवळ 15 वर्षे घेतले. त्यांनी ज्या नाटकामध्ये भूमिका केल्या ती नाटकं संगीत सिंहाचा छावा, त्याच्यामध्ये अभिमन्यू, संगीत सौभद्र कृष्ण, संगीत मानापमान धैर्यधर, संगीत जय जय गौरीशंकर मध्ये शंकर, मध्ये चालू, कट्यार काळजात भोसलेमध्ये खास आहे. संगीत एकच प्यालामध्ये रामलाल, अश्रूंची झाली फुले. मान्यवर
आजचे सर्व सत्कार विरोधी, या आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, मीडिया, पत्रकार आणि उपस्थित सर्व संगीत नाट्यप्रेमी हो, नमस्कार. आज या ठिकाणी पंडित वामनराव पिळगावकर यांच्या शिष्य परिवारातर्फे आणि त्यांच्या हितचिंतकातर्फे अशा या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ अशा कलाकारांचा सन्मान करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो, कौतुक करतो समितीचं. या ठिकाणी त्यांनी 8 जे आहेत ते 8 कलाकार, ज्येष्ठ कलाकार, जे कलाकार आपल्या तारुण्यामध्ये वामनराव पिळगावकर यांच्या बरोबर ज्यांनी भजन केलेलं आहे, ज्यांच्या भजनामध्ये त्यांनी संगीत साथ केलेली आहे, ज्यांच्या नाटकामध्ये त्यांनी संगीत साथ केलेली आहे आणि ज्यांनी जवळून त्यांना पाहिलेलं आहे, असे सर्व जे कलाकार आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ असे कलाकार, त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. आणि आहेत किती 8 आहेत. वामनराव हे अष्टपैलू कलाकार आणि म्हणून अष्ट कलाकारांना या ठिकाणी, ज्येष्ठ कलाकारांना या ठिकाणी सन्मान होत आहे. चांगला आहे ठिकाणी आहे असं म्हणता येईल. येथे आपण बघतो संगीत सगळ्यामध्ये 1, 2 किंवा एकत्रित 3 लोकांचा सन्मान होतो, पण या ठिकाणी 8 लोकांचा सन्मान करून त्यांनी आपलं मन कसं मोठं आहे, आपल्या विशाल मनाचं प्रतीक दाखवलेलं आहे आणि म्हणूनच ते त्यांचं मन वाहवा करणारे नायक आहे आणि म्हणून खरोखरच ते वाह मन त्यांचे खरे शिष्य शोधलेले आहेत. वामनराव पिळगावकर यांचं आणि आमच्या गावाचं, मोदी गावाचं नातं हे एकदम जवळचं नातं आहे, घरेलू नातं आहे. ज्या काळामध्ये आमच्या तारुण्यामध्ये या ठिकाणी या रंगमंचावर हौशी नाटकं जी सादर व्हायची, त्यावेळेला व्यावसायिक रंगभूमीवर जी नाटकं गाजलेली होती, ती नाटकं ज्या वेळेला या ठिकाणी प्रारंभ झाला, त्यावेळेला जर संगीत साथ त्यावेळी कोणी केले असेल तर ते म्हणजे एक बाबत रेटकर. पासून रंगभूमीवर प्रवेश केला. आज सुद्धा वयाच्या 68व्या वर्षी तेवढ्याच हिरिरीने नाट्य क्षेत्रात वावरत आहेत. नाट्याभिनय, नाट्य व एकांकिका लेखन, कीर्तनकार, प्रवचनकार आणि उत्कृष्ट सायकलपटू म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी वयाच्या 62व्या वर्षी गोवा ते आळंदी सायकल करून प्रवास केला होता. त्यांनी संगीत वत्सलहरण, संगीत गोराकुंभार, योहडे, स्वर्गाचे दार, संत तुकाराम, पंडितराज जगन्नाथ, गुरुदांचे जिगरदाहो, स्वराज्य सेवक आणि रहस्य भेद या नाटकामध्ये स्त्री भूमिका अशा एकूण 50 नाटकामध्ये विविध भूमिका साकारत नाट्य क्षेत्रात आपला विशेष ठसा. कलाकार दत्ताराम वळवळकर, तुकाराम फोंडेकर, वामन पिळगावकर, नंदकुमार पर्वतकर, रमनाथ पेटेकर यांच्या सोबत अनेक भजनाचे कार्यक्रम सादर करण्याचे संधी प्राप्त झाली. त्यांनी संगीत सौरभ नाटकात अर्जुन, संगीत मत्स्यगंधा पराशर, संगीत अमृत मोहिनी शंकर, नारद विष्णू अशा भूमिका उठवलेल्या आहेत. त्याने अनेक पुरुष भजनी मंडळांना भजनी सादरीकरणात मार्गदर्शन पण केलेलं आहे. आकाशवाणी क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली. त्यांनी श्री जयवंत मांजरेकर माडिये गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली उपांत्य विशारदपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला. हरिभक्त पारायण गीत रामायण गीत दत्तात्रय या कार्यक्रमाचं मार्गदर्शन घेतले. जयवंत मांजरेकर, बाबा रेडकर, वामन पिळगावकर, गोपीनाथ वाळके, अनिल कोंडकर एक लोकप्रिय कीर्तनकार, आदर्श शिक्षक,
प्रभावी वक्ता, शैलीदार निवेदक, हौशी नाट्य कलाकार, साहित्यप्रेमी, समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात हजारो कीर्तनाचे कार्यक्रम सादर केलेले आहेत. शिक्षण क्षेत्रातील 42 वर्षांच्या भरीव योगदानासाठी त्यांना गोवा सरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध पदे भूषवत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण प्रस्तुत केलेले आहे. त्यांच्या या विविधांगी व्यक्तिमत्वासाठी कला अकादमी पणजी श्री लक्ष्मण उर्फ अरुण आत्माराम शेडगावकर हे काचोळेवाडा मोर्जीचे रहिवासी असून एक विनोदी हसतमुख चेहरा असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी गुरुवारी अनंत करंडकर, यशवंत शेट्टी, पंडित प्रभात विचार यांच्याकडे तबला वादनाचे शिक्षण पूर्ण करून एक यशवंत तबलापटू म्हणून नावलौकिक मिळवला. त्यांनी 1980 साली कोकेवाडा मोर्जी येथे हरिभक्तपरायण व्ही शेडगावकर यांना तबला साथ करून आपल्या सांगीतिक प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी हरिभक्तपरायण व्ही शेडगावकर व ज्येष्ठ हार्मोनियम वादक यांच्याकडे 3 वर्षे पखवाज वाद्याचे शिक्षण घेतले. त्याचप्रमाणे पंढरी शिरगावकर, रामा वळवईकर यांच्याकडे भजनाचे शिक्षण घेतले. संगीताच्या शिक्षणाबरोबर त्यांना नाटकात पण काम करण्याची खूप आवड. त्यांनी माते तुला काय हवंय, संगीत पंढरपूर, संगीत मत्स्यगंधा, स्वर्गावर स्वारी अशा नाटकात विविध भूमिका रामकृष्ण मांजरेकर, बाबल रेडकर यांच्याकडून त्यांनी नाटकातील गाणी व नाट्य दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले. त्यांनी संगीतकार आणि गवई स्नेहल भाटकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, परेश जोशी यांच्या श्री केशव दादो शेडगावकर हे काचोळेवाडा मोर्जी येथील रहिवासी आहे. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी आपल्या गायनाला प्रारंभ केला. त्यांचे संगीतातील गुरु आहेत गोविंद मास्तर, कैलासवासी अनंत पेरळकर.
या ठिकाणी शिवरायांच्या पावन चरणी नमोनी आपला माथा, शिवरायांच्या पावन चरणी नमोनी आपला माथा, शब्दामधूनही आरंभूया संगीत समारोहाची ही गाथा. ज्येष्ठ तबलावादक स्वर्गीय पंडित परशुराम बुवा कामुलकर व ज्येष्ठ गायक आणि ज्येष्ठ तबलावादक स्वर्गीय पंडित वामनराव बेळगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 9व्या संगीत समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक
ज्येष्ठ गायक आणि नाट्य कलाकार विश्वास मिस्त्री, इतर सर्व मान्यवर, आयोजन समितीचे सर्व सदस्य, या संगीत समारोहातील सर्व कलाकार, सत्कार मूर्ती, संगीत प्रेमी आणि पत्रकार बंधू निवृत्ती शिरोडकर तसेच इतर पत्रकार, आपल्या सर्वांचं या मोरगाई देवस्थानच्या मांगर सभागृहामध्ये हार्दिक स्वागत. आजचा हा मंडळ तसेच कला आणि संस्कृती गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या 9व्या संगीत समारोहाला खास करून हा समारोह घडविण्यासाठी मूळजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मग विश्वस्त मंडळ, देवस्थानचे पदाधिकारी यांचा मोठा असा वाटा आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या टाळ्याने आम्ही अभिनंदन करूया. कारण आयोजन करण्यासाठी जी समिती पाहिजे असते, जे कार्यकर्ते पाहिजे असते, त्यांना पहिल्यांदा आवड पाहिजे. आणि या समितीतले सर्व पदाधिकारी सदस्य आहेत, देवस्थानचे असेल, पंचायतीचे असेल, यांना आवड आहे. आणि त्यामुळे त्यांच्या सर्व प्रयत्नामुळे हा समारोह इथं होत आहे. मी त्यांचे पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. त्यानंतर कला आणि संस्कृती संचालनालय एक नवीन असे गावकर शिष्य आणि त्याचे परिवार आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे अभिनंदन करतात की हो असो कार्यक्रम जावपाक जाय. कित्याचे आमचे जे पयलीं जे कलाकार जावन गेला तेचो आमच्या कार्याची दखल घेवन सरकार करता तेजे खरंच एक अभिनंदनाची गोष्ट आसा. आणि म्हाका खूब आनंद जाता हांगा येवपाक. आमी आयज पळयता आमची कल्चर जे आसा प्रिजर्वेशन एक सगळ्यात एक मोठे आमकां एक चॅलेंज आसा. आमचे कल्चर कसो आमी राखून दवरतले त्या खातीर अशे खूब प्रोग्राम्स आपले गरजे आसा. कित्याक आमी गोवन कल्चर जेन्ना आमी पळयता की गोवा भायल्यान जेन्ना पळयता इट्स लायक सन सेंट बीच कल्चर की गोंयांत आनी बाकी कांय ना. गोंयांत फक्त फन मस्ती सगळें तशें आसा म्हणून. पण गोवा केन्ना आमी भोंवता आनी गोवा पळयता की तितली आमी समृद्ध आसा आमी कल्चरच्या दृश्टीन. गोंयांत तितलें आसा आमचे बारीकशे गोंय जरी जालें गोंयांत जायत्यो फोक डान्सीस पार्टी कला खुबशे आसा आणि ते आमी संवर्धन करपाची गरज आसा. बिकॉज वी पास ऑन फ्रॉम वन जनरेशन ती जी आतांची पिढी आसा ती पुढच्या पिढीचे पास ऑन करपाची गरज आसा. त्या खातीर आमचे जे शिष्य आसा जे आमचे गुरू हे आसा तेंच्यानी ते आमच्या शिष्यांक ट्रान्सफर करूंक जाय. ती गुरू शिष्य परंपरा चालूंक जाय. त्या अंतर्गत अशे कार्यक्रम घडोवन येवंक जाय. आमी इवन एज आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट आमकां वी आर लेयिंग स्ट्रेस की कल्चर आमचो कसो प्रिजर्व जातलो की वॉट एवर असिस्टन्स ग्रांट्स म्हटले आमचे स्पेशल असिस्टन्स स्किम्स ते वी आमचे हे करपाक इट शुड नॉट बी की आमी केन्ना वी आर स्वप्न आसा भारताचें की भारत 2047 एक विकसीत राष्ट्र आनी एक मोठे हे जातले सेकंड लार्जस्ट इकॉनॉमी. बट ते जायत आसतना आमचो जो मूळ जे कल्चर आसा ते आमी राखून दवरूंक जाय. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. फाल्यां इंडिया सेकंड लार्जस्ट इकॉनॉमी जाली जावं फर्स्ट लार्जस्ट इकॉनॉमी जाली आनी आमचे कल्चर जे पयलीं जे आसा आमचे रूट्स विसरून वयतात ते जावंक जायना. एक इंग्लिशान म्हणा आ नेशन इट्स लुजीस इट्स सोल, इट्स कल्चर लुजीस इट्स सोल. म्हणजे आमचो कल्चर आमचे विसरले. खंयच्यान आयला पयलींच्यान आमचे आयला पारंपारीक आमची कितें जे संस्कृती आसा ती आमचे विसरले. ते मागीर प्रगती जावन सुद्दां काय करतना प्रगती. वी हॅव टू प्रिजर्व दॅट कल्चर. परत एकदा आयोजन कमिटीक आणि सरकार करतीक त्यांचे अभिनंदन करता.
महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ. आता अजून अपडेट्स, बातम्या आणि धमाल व्हिडिओंसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पेडणे लाईव्ह, तुमचा आवाज, तुमचं व्यासपीठ. पेडणे लाईव्ह.